नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. नाव तुकाराम मच्छिंद्र वायकर, रामपूर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आपण केरन तंत्रज्ञान वापर केल्यानंतर आपल्याला काय अनुभव आले बरं? आम्ही साधारणतः केरन तंत्रज्ञान इतर पिकांसाठी 4-5 वर्षापासून वापरत होतो, कांदा वगैरे, आणि यंदा सीताफळीसाठी पण वापरलं. छाटणी झाल्यानंतर बॉश जमिनीतून सोडलं, त्याला बॉशची फवारणी केली आणि सेटिंगच्या कालावधीत बॉब पण फवारलं. त्यामुळे आम्हाला समाधानकारक असं सेटिंग मिळालं. साधारणतः आत्ता झाडावरती 85 ते 100पर्यंतची फळं आहे आणि सगळ्या ठिकाणी असं म्हणजे व्यवस्थित रोगमुक्त दिसतंय आणि फुगवण वगैरे चांगली दिसते. आता जमिनीत काय बदल झाला दाखव बरं थोडा. जमिनीत पहिली कडक जमीन यायची ना, आता हे हाताने उकरल्या जाते आणि पांढरेमुळं हे बा बहुसंख्य पांढरेमुळं दिसत आहे. त्याच्यामुळंच हे सगळे वरती व्यवस्थितपणा हे असं बरोबर. तर मग आपण केरन तंत्रज्ञान आपण करून समाधानी आहे का? हो, भरपूर समाधानी आहो. इथून पुढं प्रत्येकाने वापरलंच पाहिजे. आम्ही तर पूर्ण जेवढं क्षेत्र आहे तेवढं केरन तंत्रज्ञानाचं वापरणार आहे आणि आमच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्ही सगळ्यांना सांगणार आहे का केरनचा वापर करा. जर प्रगती आणि शेती आणि माती ही जर चांगली पद्धतीने ठेवायची असेल तर आपल्याला केरन हा एकमेवच पर्याय आहे. आपल्याला स्टार्टिंगला जेव्हा आपण कांद्याला टेक्नॉलॉजी वापरली होती तेव्हा काय अनुभव आला होता? काही क्षेत्रात आपण वापरलं होतं आणि काही क्षेत्रात वापरलं तुम्ही नव्हतं. ज्यावेळेस सुरुवातीला आले त्यावेळेस काय होतं, दरवेळेस कुणी ना कुणी कंपनी रस्त्याच्या कडेला आहे, कुणी ना कुणी येतं नाही हे आमचं वापरा. बरोबर. म्हणून आम्ही आल्यानंतर आम्ही म्हणलो आम्ही 1 एकरालाच वापरू, बाकीच्याला काही वापरणार नाही. पण ते एकरामध्ये आम्हाला 8 ते 10 दिवसातच असा फरक झाला. आम्ही लगेच बाकीचे सोडलेले कांद्याला पण तुम्हाला बोलून आणि लगेच प्रॉडक्ट बोलून बाकीच्यांना केलं तर आम्हाला कांद्यात पण क्वालिटी एक समान, उत्पन्न जादा झालं. त्या दिवसापासून आमचे 5 एकर कांदे राहायचे आणि आम्हाला कमी मिळायचं, पण आता आमचे 2-2.5 एकर कांदे लावले तरी आम्ही 5 एकराचे उत्पादन घेतो. त्याचा केरनमुळे आमचा एवढा फायदा झाला आणि जमिनीमध्ये आम्हाला जे पाहिजे ते मिळतंय. इथून मागं पांढरी मुळी, काळोखी हे सगळं आम्हाला त्या दिवसापासून मिळायला लागलं. ओके, मग आपण समाधानी आहे ना? एकदम समाधान. ओके, धन्यवाद.